नीट पेपर फुटीचा महाराष्ट्र कनेक्शन आता समोर आले। पेपर फुटी प्रकरणामध्ये नाशिकमधून शुभम खैरनार अटकेमध्ये आहेत। अहिल्यानगर आणि पुण्यामधून संशयित ताब्यात आहेत। धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे सीबीआयच्या ताब्यामध्ये आहेत। नीट परीक्षेचा पेपर फुटी प्रकरणामधील आरोपी शुभम खैरनार याला सीबीआयने अटक केली आहे। सीबीआयच्या टीमने त्याला मुंबईच्या किला कोर्टामध्ये हजर केले। कोर्टाने शुभमला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड सुद्धा सुनावलेला आहे। सीबीआयची टीम त्याला घेऊन दिल्लीला रवाना झाली आहे। दुसरीकडे नाशिकमध्ये शुभम ज्या फ्लॅटमध्ये राहत होता त्या फ्लॅटची पोलिसांनी झाडाझडती घेतली। शुभमचा भाऊ आणि त्याच्या 3 मित्रांची चौकशी सुद्धा झाली आहे। पोलिसांनी तो तपासाचा भाग नसल्याचं सांगत शुभमच्या भावाला क्लीन चिट दिली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे। धनंजय लोखंडेच्या मित्राचा सुद्धा या प्रकरणामध्ये सहभाग आहे। ओंकार शिंगोटे असं या तरुणाचं नाव आहे। ओंकार शिंगोटे नावाच्या तरुणाला सीबीआयने ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जाते। ओंकार शिंगोटे हा जुन्नरमधला आयुर्वेदिक डॉक्टर असल्याची माहिती आहे। लोखंडे आणि शिंगोटे हे मित्र असून विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचं काम करतायत। पुणे पोलीस सुद्धा शिंगोटेचा शोध घेत आहेत। तपास यंत्रणांकडून ओंकार शिंगोटेची सध्या चौकशी सुरू आहे। निलेश करमरे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। निलेश, काय अधिकचे डिटेल्स आहेत? नेट पेपर फुटी प्रकरणामध्ये धनंजय लोखंडेंचा मित्र जो आहे तो ओंकार शिंगोटे तो सुद्धा आता यंत्रणांच्या हाती लागलेला आहे। खरं तर ओंकार शिंगोटे जो आहे हा आयुर्वेदिक विद्यालयामध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता आणि तोच मित्रांना इतर जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या सिस्टीम मध्ये आणत असल्याची माहिती जी आहे ते प्राथमिक पोलिसांना होती। त्या अनुषंगानेच आता यंत्रणा जी आहे तपास यंत्रणा त्यांनी ओंकार शिंगोटेला या ठिकाणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे। ओंकार शिंगोटेकडून ही आणखीन काही महत्त्वाचे धागेदोरे किंवा त्यांनी जे विद्यार्थी पेपर फुटीसाठी जे विद्यार्थी कॉन्टॅक्ट केले होते त्याची लिस्ट किंवा माहिती मिळण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे ओंकार शिंगोटे जो आहे जुन्नरचा त्याला या ठिकाणी यंत्रणांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याकडून ही माहिती जी आहे ती महत्त्वाची येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। एकूणच जर बघितलं तर या सिस्टीम मध्ये अनेक चैन असल्याचं समोर आलेलं आहे। आता ही पुण्यातली तिसरा संशयित आरोपी जे आहे या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले असं म्हणता येईल। आणि संपूर्णच या ठिकाणी बघितलं तर आता एक गोष्टी जी आहे ते पुढे येताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे या पेपर फुटी प्रकरणामध्ये मोठी चैन असल्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण ज्या पद्धतीने धनंजय लोखंडेंच्या संपर्कात जे असलेले लोक जे आहेत ते आता तपास यंत्रणांच्या हाती लागायला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।